ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे करण्यात आलेली हिंदूंची हत्या याच्या निषेधार्थ व दोषींवर त्वरित कठोर कारवाई व्हावी याकरिता आज मंगळवारी दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ तहसीलदार यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून निवेदन देण्यात आलं। तत्पूर्वी पंचायत समिती शिरोळ आवारातील शिवतीर्थावर विभागातील धारकरी व हिंदू युवकांनी मोठ्या प्रमाणात जमून छत्रपती शिवरायांना वंदन करून हार अर्पण केला। त्यानंतर ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेधाच्या घोषणा देत चालत मोर्चा काढण्यात आला। निवेदनात म्हटले आहे की देशाच्या लोकसभेने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा 2025 बहुमताने संमत केला व त्याचे कायद्यात रूपांतर झाले। सदर कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसापासून पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद येथे कुठल्याही सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील घुसखोर व दंगेखोरांनी दंगे भिडवले आहेत। या निमित्ताने तेथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। त्या जाणून बुजून घडवल्या गेल्या आहेत। हे सर्व खूप भयंकर आहे। त्यामुळे भारतीय संविधानाचे व मुर्शिदाबाद येथील अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालून पश्चिम बंगाल येथील राज्य शासन तातडीने बरखास्त करावी, तेथे त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर पहलगाम येथे क्रूर हल्ला हा केवळ पर्यटकांवरचा हल्ला नसून प्रत्येक भारतीयांवरचा हल्ला आहे, तरी याबाबत देखील केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई विनाविलंब करावी। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिरोळ तालुका कार्यवाहक प्रवीण चुडमुंगे यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी व हिंदू युवक उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी महेश पवार। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज या अल्पसंख्याकाच्या मोर्चाला अल्पसंख्याक आपण आलो याबद्दल या सर्व हिंदूंचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कारण हिंदू म्हणून आपण म्हणायला लाज वाटते अशी या मोर्चाची अवस्था आज झाली। असो या झालेले भ्याड हल्ला काश्मीरमध्ये आणि हिंदू म्हणून ओळखलं जाऊन त्या ठिकाणी हिंदूंची जी हत्या झाली ते अतिशय घृणास्पद आहे। तर अशा हिंदूंना शोधण्यासाठी तुम्हाला हिंदू आहात का म्हणून विचारावं लागतंय, पण आम्हाला तुम्हाला इथून पुढे विचारावं लागणार नाही। टोपी डोक्याला बघितली, दाढी बघितली की तुमचं काम खलास झालं असं होईल असं माझं म्हणणं। कारण अशा पद्धतीने जर भ्याड हल्ले तुम्ही करत असाल तर आम्हालाही कुठेतरी विचार करावा लागेल। आणि या दृष्टिकोनातून शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून असू दे, शिवसेनेच्या माध्यमातून असू दे, संपूर्ण हिंदू एक वेळा जागा झाला की तुमची काय खैर राहणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे। आणि हा संपूर्ण तरुण वर्ग आहे